नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर, कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोळंबी फ्राय। तर क्लीन कसं करायचं तेही दाखवते आहे, पाहूयात। मस्त मोठे असे आपल्याला हे कोळंबी मिळालेत आज। तर हे आधी काय करायचं आहे, याचं डोकं असते ना ते कट करून घ्यायचं आहे आणि यानंतर पाठीमागचा पायाचा भाग धरून ते आपल्याला गोल गोल असं फिरवायचं आहे। तर ते पूर्ण त्याचे पाय आहेत ना त्याच्या सकट ते वरचा जो कठीण आवरण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मुलांना खाण्यासाठी खूप चांगलं असतं हे पावसात। हे पहा याप्रमाणे हे काढून घ्यायचं आहे आणि इतर ठिकाणी काही घाण नसतं, ते फक्त त्याचं डोकं काढून टाकले की झालं। काही ठिकाणी डोकंसुद्धा मिक्सरला लावून त्याचा रस काढून सारामध्ये घातला जातो, पण आज मी फ्राय करणार आहे त्यामुळे ते काही यूज करणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे हे क्लीन करून घ्यायचं आहे आणि पाण्यातून 1-2 वेळा धुवून काढलं की हे आपलं स्वच्छ होईल। तर वरच्या स्किन बरोबर त्याचे पायसुद्धा आपणच येतात, असं काही इतकं कठीण नाही आहे ते क्लीन करणं। त्यानंतर अशी शेपूट धरून ओढलं की खालचा भागसुद्धा येतो। पहा याप्रमाणे काढून घ्यायचं आहे। तर सर्व मी काढून घेते। हे कोळंबी सगळे क्लीन करून झालेले आहेत। आता आपण हे 1-2 पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊयात। पाण्यातून धुवून घातल्यानंतर थोडंसं बारीक मीठ त्याच्यावर टाकून आपण एक अर्ध्या तासासाठी हे ठेवणार आहोत आणि मग फ्रायची आपली पेस्ट वगैरे करून घेऊयात। तर आता मीठ लावून हे झाकून ठेवूयात। लागणारं साहित्य पाहूयात। तर इथं घेतलेलं आहे लाल तिखट, यानंतर आपली हळद, मीठ, त्यानंतर घेतलेली आहे कोथिंबीर, आल्याचे 2 तुकडे, लसणाच्या 8-10 पाकळ्या आणि मिरी। तर ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इकडे चिंच भिजत घेतलेली आहे, तर ती आपल्याला रस कोळून त्याचा घ्यायचा आहे। तर इथं कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात, तिखट, हळद, मीठ आणि ही पेस्ट। आणि यानंतर आपली जी कोळंबी आहे, मगाशी आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून ते ठेवलेलं होतं। आता पुन्हा एकदा ते छान 2 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। तर आता पुन्हा ह्याच्यात आपण टाकूयात ते। आणि यानंतर मी घालणार आहे ह्याच्यात थोडासा आपला चिंचेचा रस किंवा कोळ। तर माशाच्या कोणत्याही प्रकारात आंबटपणा येण्यासाठी चिंच किंवा आमसोल घातलं जाते। तर आता आपण हे सर्व मिक्स करूयात आणि आता तिखट, मीठ, आलं, लसूण त्याच्यामध्ये मुरण्यासाठी किंवा हे मॅरिनेट होण्यासाठी एक अर्धा तास आपण हे झाकून ठेवूयात। हे मी झाकून ठेवणार आहे साईडला आणि इतर स्वयंपाक करून घेते तोपर्यंत। सगळा मसाला लावून जवळजवळ 1 तास आपले कोळंबी मॅरिनेट झालेले आहेत। आता ते फ्राय करून घेऊयात। तर फ्रायला लावायला इथं घेतलेला आहे मी आपला बारीक रवा आणि थोडंसं त्याच्यात मी तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे। तांदळाचं पीठ नाही घेतलं तरी चालेल। हे मिक्स करून घेऊयात। तवा ठेवलेला आहे बारीक मंद आचेवर। तर आता फ्राय करून घेऊया। मस्त अशी ती पुन्हा एकदा खालीवर करून घेऊया। मग एक कोळंबी अशी थोड्या मसाल्यामध्ये फिरवून अशी रव्यामध्ये लावून घेऊया।
तर सर्व आपले कोळंबी रवा लावून झालेले आहेत. आता गॅस थोडासा मीडियम फ्लेमवर करूया आणि वरून थोडंसं आपल्याला तेल सोडायला हवं. तुम्हाला शॅलो फ्राय करायचं नसेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकताय आपल्या आवडीनुसार. मासे कोणत्याही प्रकारचे असू देत, ते फ्राय होण्यासाठी किंवा शिजण्यासाठी फारसा वेळ असा लागत नाही. तर एक 2 ते 3 मिनटात ते एक साईडने भाजलं जाईल. त्याच्यानंतर परतवून घेऊयात. जवळ 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. परतवून घेऊया. तर सहसा डीप फ्राय करताना रवा आपला तेलात सुटतो, म्हणून मी सहसा शॅलो फ्रायच करते. तर मस्त असा कोळंबीचा वास येत आहे. तर आता त्या साईडनेही 5 मिनटं आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. तर त्या साईडनेही छान भाजलं गेलेलं आहे, पाहूया. तर पुन्हा एकदा परतवून घेऊन आपण गॅस बंद करून घेऊयात. सखीनो, तयार झालेले आहेत आपले खाण्यासाठी कोळंबी फ्राय. चला तर सर्व करून घेऊयात. हे सर्व केलेले आहेत आपली तांदळाची भाकरी, भात आणि हे केलं आहे बांगड्याचं कालवण आणि त्याबरोबरच आहे लिंबाची फोड आणि कांदा. चला तर आस्वाद घेऊया. सखीनो, आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सखीनो. लवकरच पुन्हा भेटूयात नवीन कृतीसहित. थँक्यू.